जिभेची चव वाढवणारी आणि जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कच्च्या कैरीची चटणी, कांदा, दही आणि दही नाचणीचा घावन. चटणी बनवण्यासाठी कच्ची कैरी, हा येलो पिवळा आंबा झालेला आहे पण अजिबात पिकलेला नाही आहे. चटणीसाठी कच्चा आंबाच घ्यायचा आहे, पिकलेला आंबा नाही घ्यायचा. मी चटणीत वांगाही मिक्स करते. डांगरांचे हे कोंब आलेले आहेत ना, हे कोवले ह्याचीही भाजी बनवली जाते. मी वांगा मिक्स करून घेते, त्यानेही छान होते चटणी. यामध्ये खोबराही मिक्स करू शकता. वांग्याला मधीतून कट करून लसणाच्या 8-9 पाकल्या, बेडकी मिरची आणि लवंगी मिरची 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात, नाहीतर तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता. टॅमॅटो 1. चटणीमध्ये जर टॅमॅटो जर तुम्हाला अजून आवडत असेल तर 2-3 अजून वाढून घ्या टॅमॅटो. पॅनमध्ये तेल ओतून 2 चमचे धने अख्खे. मी आंब्याची एकच फोड घेतली कारण की आंबा जास्त आंबट असल्यामुळे. आपण प्लेटमध्ये जेवढे इन्ग्रेडियंट्स घेतले चटणीसाठी ते सर्व पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शॅलो फ्राय करून 4 ते 5 मिनिटे झाकण देऊन ठेवायचं आहे. जर तुम्हाला जर करपण्याची तर शक्यता वाटत असेल तर त्याच्यावर थोडा पाणी शिंपडून घ्यायचं आहे. टॅमॅटो आणि आंबा उलटापालट करून परत झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे. चटणीमध्ये कांदा मी वरून मिक्स करून घेते. जर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही शॅलो फ्राय करूनही घेऊ शकता. शॅलो फ्राय केलेला कांदाही छान लागते चटणीमध्ये. 6-7 मिनिटांमध्ये खाली उतरून घ्यायचा पॅन आणि थंड करून घ्यायचं आहे. चटणीसाठी घेतलेले जेवढे इन्ग्रेडियंट्स मागून पुढून सर्वेकडून शिजवून घेतलेले, शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. यामध्ये ओला खोबरा नाही तर सुका खोबराही मिक्स करू शकता. टणकदार आंबाही आतून छान सॉफ्ट झाला आहे. आंब्याचा साल काढायची काही गरज नाही. टॅमॅटोची सालं वगैरे काही काढून घेतलेली नाही आहेत. जेवढे तुम्हाला आंबट कैरीची चटणी हवी असेल त्याप्रमाणे आंबा मिक्स करून घ्या. कांदा चॉप केलेला आणि चवीनुसार मीठ मिक्स करून पाणी न ओतता ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाण्याची जर आवश्यकता पडली जर चटणीमध्ये तर 1-2 चमचे तेल ओतून घ्या, ऑइल. बिना पाण्याची जर चटणी बनवली तर खूप दिवस चटणी राहते फ्रीजमध्ये. चटणी एकदम बारीक महीन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चटणीची व्हॅलिडिटी आणि चव वाढवण्यासाठी तेलावरही फ्राय करून 1 चमचा तेल, राई, लसूण. राई चांगली तडतडून घ्यायची आहे. यामध्ये पुदिना आणि कढीपत्ताही मिक्स करून घ्या. माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी मिक्स करून नाही घेतले. कैरीची चटणी जेवढी तुम्ही तेलामध्ये फ्राय करून घ्याल तेवढी चटणीची व्हॅलिडिटीही वाढते आणि चवही छान येते. चटणीमध्ये जेवढा काही मॉइश्चरपणा असतो तोही रिमूव्ह होते चटणी फ्राय करताना. तोंडी लावण्यासाठी याप्रमाणे चटणी बनवून खाली उतरून थंड करून घ्यायची. स्वच्छ कंटेनरमध्ये चटणी खूप दिवस राहते, 1-2 आठवड्यांसाठी फ्रीजमध्ये. दही नाचणीचा घावन बनवण्यासाठी तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही नाचणीचा पीठ घ्या. 1 चमचा कस्तुरी मेथी बारीक क्रश करून मिक्स करून घ्यायचं आहे. दही आंबट असल्यामुळे मी 1.5 चमचा यामध्ये मिक्स करून घेते. दही जर आंबट नसेल तर 2 चमचे दही मिक्स करून घ्या नाचणीच्या पिठामध्ये. चवीपुरता मीठ. 1 कप जर नाचणीचा पीठ असेल तर 1.5 कप थोडा जास्त पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही पाणी ओतून नाही घ्यायचं, थोडा पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. नाचणीच्या पिठाचा घावन बनवण्यासाठी जास्तही पातळ पीठ बनवून नाही घ्यायचं आणि जास्त जाडही बनवून नाही घ्यायचं. सेकंड टाईमला मी पाणी ओतून घेते तर जेवढा पाणी हवं आहे नाचणीच्या पिठामध्ये तेवढा पाणी ओतून घ्यायचं आहे आणि गुठल्या न राहता मिक्स करूनही घ्यायचं आहे. याप्रमाणे एवढाच पातळ बनवायचं आहे. पलीच्या उलट्या साईडला रेश मारून बघायचं आहे. रेश जर येत असेल तर परफेक्ट आपण बॅटरमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. गॅसवर मी नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतला, ऑइल ग्रीस करून, जेणेकरून घावन चिपकायला नको म्हणून. माझ्याकडे छोटा पॅन नसल्यामुळे मी मोठाच घावन बनवून घेते. तुम्हाला जर छोटा हवा असेल तर छोटाही बनवू शकता. 2 मिनिटे झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे. घावनाच्या जर कडा जर सुटलेला असेल तर घावन पलटून घ्यायचं आहे. घावन जर पहिलाच जर पॅनमध्ये जर बनवत असेल तर तो घावन तर हमेशा चिपकतोच आणि दुसरा घावन जर बनवायला गेला तर परफेक्टली होतोय. पलटून घेतलेल्या घावनला परत ऑइल ग्रीस करून, हा घावन मी पातळ एकदम बनवलेला आहे म्हणून घावन हा खरपूस झाला आहे. छान असे नाचणीच्या पिठाचे घावन तयार करून घ्यायचे. याप्रमाणे सर्व घावन तयार करून, तुम्हाला नाचणीच्या पिठाची ओली भाकरी आवडते की सुक्या पिठाची नाचणीची भाकरी आवडते ते सांगायला विसरू नका. मी सतत नाचणीच्या पिठाचा घावनच जास्तीत जास्त करून बनवते. नाचणीच्या पिठाचा घावन बनवायला जास्त मेहनतही करायला लागत नाही, अलगद आणि पटकन तयार होतोय. वरून ऑइल नाहीतर घी ग्रीस करून मी घी ग्रीस करून घेतलं आहे.
घीमधला घावन एक नंबर लागतोय। हा मी पातळ घावन बनवून घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे। आंब्याची तोंडी लावण्यासाठी चटणी आणि चटणीसोबत थोडा घी जर मिक्स केलात ना तर एक नंबर अजून भारी चटणी लागेल। अजून एक तोंडी लावण्यासाठी कांद्याचे लच्छे तयार करून घेतले। 1.5 चमचा दही, रेड चिली पावडर आणि चवीनुसार मीठ, रोस्ट करून घेतलेले जिरा आणि बडीशेपची पावडर मिक्स करून, कोथिंबीर ही बारीक मिक्स करून घ्या। यामध्ये मी जास्त दही मिक्स करून नाही घेतले कारण की दही खूप आंबट असल्यामुळे प्लेटमध्ये सर्व करून। चटणी तुम्हाला जास्त आवडली की दही कांदा। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अस्सल कोकणी पारंपरिक शिरवाले आणि मालवणी स्पेशल सकाळी मालवणी लोक नाश्त्याला ब्रेकफास्ट म्हणून शिरवाले बनवतात। शिरवाले बनवण्यासाठी 2 कप पाणी, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप। पाणी उकळवून घ्यायचं आहे। 2 कप पाणी घेतल्या तर 1.5 कप तांदळाचं पीठ मिक्स करून, एकदाच पीठ मिक्स करून नाही घ्यायचं, थोडा पीठ मिक्स करून घाटलून शिजून घ्यायचं आहे। ओलसर जर पीठ वाटत असेल तर त्यामध्ये थोडा पीठ मिक्स करून झाकण देऊन साईडला गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे। शिरवालेसोबत गोड आमटी बनवणार आहोत। टॅमॅटो आणि कांदा यामध्ये मी मिक्स करून नाही घेत। कच्ची टॅमॅटो व्हाईट जर दिसत असतील तर ते आंबट लागतात आणि हिरवी पोपटी असतात ती टॅमॅटो आंबट नसतात जास्त, चवीलाही छान लागतात। दोन्ही प्रकारचे टॅमॅटो घेतलेत, अर्धे मिक्सरला लावून घेतलेत। कांद्याऐवजी कांद्याची पात चॉप करून, लसूण, मिरची, झाकण देऊन साईडला ठेवलेलं पीठ मळून घ्यायचं आहे। तांदळाचा पीठ गरम असतानाच मळून, थोडा पाणी मिक्स करून आणि पीठ हा गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। पीठ जर पूर्णपणे थंड करून घेतला तर पिठाच्याच गुठल्या होतात। शिरवाले जर शुभ्र पांढरे दिसायला हवे असतील तर थोडी तुरटी फिरवून घ्यायची आहे, त्याने शुभ्र पांढरे होतात शिरवाले। शिरवाले स्टीमिंग करण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। मी इडलीचा स्टीमर घेतलाय, तुम्ही पातेल्यामध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये शिरवाले स्टीमिंग करून घेऊ शकता। शिरवाले पाडण्यासाठी बारीक होलवाली जाळी, शिरवाले पाडण्याच्या साच्याला ऑइल ग्रीस करून आणि ज्यामध्ये आपण शिरवाले पाडणार आहोत त्यालाही ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे, चिपकायला नको म्हणून। एक गोला करून स्टफ करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे कोणताही साचा असेल त्यामध्ये शिरवाले पाडून साच्याची लीड लावून पॅक करून घ्यायचं आहे। कोकणी पद्धतीमध्ये शिरवाले पाडण्याची मशीन ही लाकडी असते। किती छोटे मोठे शिरवाले पाहिजे असतील त्याप्रमाणे शिरवाले पाडून, शिरवाले जास्तीत जास्त करून नारळाच्या दुधामध्ये आणि त्यामध्ये गूळ मिक्स करून बनवले जातात, तीही व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे। शिरवाले पाडून किती छोटे मोठे शिरवाले पाहिजे असेल त्याप्रमाणे शिरवाल्यांची एंड बोटाने मोडून शिरवाले पाडून घ्यायचे। गॅसची फ्लेम फास्ट ठेवून झाकण देऊन 5 मिनिटं शिरवाले स्टीमिंग करून घ्यायचे आहे। शिरवाले जास्त उशिरा स्टीमिंग करून नाही घ्यायचं कारण की आपण ऑलरेडी पीठ शिजवलेला होता। शिरवाले साईडला काढून थंड करून साईडला काढून घ्यायचे। शिरवाल्याच्या पिठामध्ये तुरटी वगैरे काही फिरवली नव्हती। अजून जर शुभ्र जर हवे असतील तर पाण्यामध्ये तुरटी फिरवून घ्या। याप्रमाणे सर्व स्टीमिंग करून 4 टॅमॅटोची प्युरी तयार करून घेतली आणि 2 टॅमॅटो चॉप करून, गोड आमटी बनवण्यासाठी तेल, राई चांगली तडतडून घ्यायची आहे। मिरची, लसूण आणि लाल मिरची, कढीपत्ता, चॉप करून घेतलेला स्प्रिंग अनियन, बारीक चॉप करून घेतलेला टॅमॅटो तेलावर सॉते करून। आमटी तुम्ही हळदीची बनवू शकता, नाहीतर तिखटवालीही आमटी बनवू शकता। हळद, जिरा, तिखट मसाला मिक्स करून, हिरव्या टॅमॅटोची प्युरी मिक्स करून, टॅमॅटोची प्युरी सॉते करून शिजवून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतून मिक्स करून घेतले। गोड आमटी बनवते म्हणून गुळाचा तुकडा, गूळ नाही तर साखरही मिक्स करू शकता। गोड तिखट आमटी आणि शिरवाले। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मालवण स्टाईल खायला आणि बनवायला विसरू नका।